नमस्कार मंडळी, मी बनवते आज इयरिंग्स. तर मी हे घेतलेले आहेत बीड्स. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे ही सिल्वर कलरची वायर. त्यानंतर मी घेतलेले आहेत माझे रोज लागणारे टूल्स. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी घेतलेली आहे ही 20 गेजची वायर आहे. ही जवळपास 10 सेंटीमीटर मी कट करून घेते. ही कट केल्यानंतर आपल्याला आता हिला मध्ये ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला एक एल शेप तयार करायचा आहे. याची एक बाजू लहान असेल आणि एक बाजू मोठी असेल. तर अशा प्रकारे मी नोज प्लायरने ह्याला एल शेपमध्ये करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी एक बीड घेतली आहे, जो स्मॉल जी साईज असेल तिथे घालायचा आहे. त्यानंतरची दुसरी जी साईज आहे त्याच्याने त्याला पूर्ण रोटेट करून घ्यायचं आहे दोनदा. म्हणजे पूर्ण रोटेट करून 2 राऊंड्स दुसऱ्या तारेच्या अराउंड मारायचे आहेत. असं साधारण असं ते दिसेल 2 राऊंड्स मारल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता, हे मी असे 2 राऊंड्स मारून घेतलेले आहेत. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. मी सेकंड बीड पण तसाच टाकलेला आहे आणि दोनदा तो रोटेट करून घेतला आहे. आणि तिसरा बीड मी टाकून आता परत दोनदा मी राऊंड करून घेत आहे. हे राऊंड करून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं उरेल ती वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे कटरच्या मदतीने. तर तुम्ही बघू शकता, आता मी कट केल्यानंतर हे 3 बीड्स असे दिसतात. आता आपल्याला वरची बाजू थोडीशी कट करून आपल्याला त्या एक राऊंड करून घ्यायचं आहे. हुकसारखं हे दिसेल. हे मी करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं सगळं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर उरलेली छोटी जी वायर आहे त्याचा आपण इयर हुक बनवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हे असा एक राऊंड करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक मोठा राऊंड करायचा आहे. आपलं जे इयरिंगचं हुक असतं तसं. ते मी हातानेच करते आहे. त्यानंतर इयरिंगच्या हुकमध्ये आपल्याला जे कानातल्याचा जो पार्ट बनवून झाला होता तो मी ॲड केला आणि असं हे फिक्स करून घेतलं आहे फ्लॅट नोज प्लायरच्या मदतीने. अशा प्रकारे आपलं हे इयरिंग तयार झालेलं आहे. खूपच छान दिसतंय, नाजूक. आणि मी त्याचं दुसरं इयरिंग पण बनवलं आहे आणि आहे अशा प्रकारे ते दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.